जय जय रामकृष्ण हरी. आषाढी वारीच्या निमित्तानं लाखो वारकरी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत जनाई, संत मुक्ताई यांच्या पालख्या घेऊन पंढरपूरची वारी करतात. पण रुक्मिणीनं वारी केलेली तुम्ही कधी ऐकली, कधी पाहिली नाही ना? माझी रुक्मिणी यावर्षी वारीला निघाली आहे. मी स्वाती सासवडकर कुंभार कविता सादर करते रुक्मिणीची वारी. चला तर ऐकूया, रुक्मिणी वारीला का गेली, तिची वारी संपूर्ण झाली का, तर ते ऐकूयात माझ्या कवितेतून. कवितेचं शीर्षक आहे रुक्मिणीची वारी. नेहमीच भक्तांचं कौतुक करतो माझा कारभारी, नेहमीच त्याच्या भक्तांचं कौतुक करतो माझा कारभारी. म्हणूनच म्हटलं जाऊन एकदा त्यांच्यासोबत करावी वारी, म्हणूनच म्हटलं जाऊन एकदा त्यांच्यासोबत करावी वारी. बघावं एकदा जाऊन किती खरं आणि किती खोटं, बघावं एकदा जाऊन किती खरं आणि किती खोटं, का आषाढी वारीचं फक्त नाव मोठं आणि लक्षण खोटं. लुगड्याचं गाठोडं काखेत घेतली डोक्यावर तुळस, लुगड्याचं गाठोडं काखेत आणि डोक्यावर तुळस घेतली, दागदागिने ठेवले काढून, नाही संशयाला जागा ठेवली. दागदागिने तिला काढायच लागतील, कारण सालंकृत रुक्माईचं रूप हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि तिला सगळेजण ओळखतील, म्हणून तिनं हे केलं. अगदी साध्या वारकऱ्याप्रमाणे ती वारकरी सामील झाली. झाले वारीत सामील, सांगितलं रुक्मिणी माझं नाव, नाव मात्र तिनं खरं सांगितलं. हां, झाले वारीत सामील, सांगितलं रुक्मिणी माझं नाव, पुढचं काही न ऐकता घेतला सर्वांनी माझ्या चरणाचा ठाव. वारीची किंवा वारकरी संप्रदायाची ही परंपरा असते की याच्यामध्ये लहान मोठं स्त्री पुरुष असं कोणी नसतं, प्रत्येकजण एकमेकांच्या पाया पडत असतं. तसंच आज रुक्मिणीनं हे अनुभवलं. तर वारी सुरू करायची म्हणजे आळंदीत जावं लागतं किंवा पंढरपूरला, तर रुक्मिणी आळंदीत गेली आहे. निघाला ज्ञाना आळंदीतून गजर विठुनामाचा झाला, निघाला ज्ञाना आळंदीतून गजर विठुनामाचा झाला, कळस हल्ला मंदिराचा आणि काटा सरकन अंगावर आला. जवळपास 750 वर्ष होत आले माऊलींना आपल्यातून जाऊन, पण त्यांचं ते चैतन्य आजही जाणवतं आणि त्यामुळंच रुक्मिणीनेही ते आज अनुभवलं आहे. म्हणून निघाला ज्ञाना आळंदीतून गजर विठुनामाचा झाला आणि हल्ला मंदिराचा कळस काटा सरकन अंगावर आला. कुठे पुष्पांचा वर्षाव, कुठे रांगोळ्यांचा थाट. वारीच्या दरम्यान हे आपल्याला पाहायला मिळतं. कुठे पुष्पांचा वर्षाव, कुठे रांगोळ्यांचा थाट, कस लागला वैष्णवांचा चढून जाताना अवघड घाट. फोड आले पायाला पावसात चिंब भिजले, फोड आले पायाला चालून पावसात चिंब भिजले, पावलोपावली त्यांनी मात्र भक्तिरस शिंपले. मिळेल ते 4 घास खाऊन बसले विसाव्याला, मिळेल ते 4 घास खाऊन बसले विसाव्याला, गजर हरिनामाचा करत ओढून आणती चैतन्याला. कारण हरिनामाचा गजर हीच त्यांची प्रेरणा असते, हीच त्यांची ऊर्जा असते, जी त्यांना वारीला अखंड मदत करत असते. मिळेल ते 4 घास खाऊन बसले विसाव्याला, गजर हरिनामाचा करत ओढून आणती चैतन्याला. प्रत्येकजण इथे दमलेला पण प्रत्येकजण सेवेकरी, प्रत्येकजण इथे दमलेला पण प्रत्येकजण सेवेकरी, आशा मनात धरून कदाचित त्याच्यातच असेल माझा हरी. वारकरी जेव्हा वारी करतात तेव्हा कुठल्या रूपानं विठ्ठल त्यांना भेटेल हे त्यांना माहीत नसतं, त्याच्यामुळं ते अखंड ही सेवाही करत असतात. प्रत्येकजण इथे दमलेला पण प्रत्येकजण सेवेकरी, आशा मनात धरून कदाचित त्याच्यातच असेल माझा हरी. घरदार नोकरी धंदा याची चिंता नाही कुणाला, घरदार नोकरी धंदा याची चिंता नाही कुणाला, फक्त हरिनामात विठ्ठल दर्शनाची हास, फक्त विठ्ठल दर्शनाची हास, बाकी सारा हरीवर हवाला, फक्त विठ्ठल दर्शनाची आस, बाकी सारा हरीवर हवाला.
दमणं, थकणं, राग, लोभ यांना वारीत जागा नाही. दमणं, थकणं, राग, लोभ यांना वारीत जागा नाही. विठ्ठल नामाचं पुण्य मात्र जमा करतील ठाई ठाई. आषाढी एकादशीला आला वैष्णवांचा मेळा पंढरपुरात. आषाढी जवळ आली की सगळे वैष्णव हे पंढरपुरात पोचतात. आषाढी जवळ आली की पंढरपुरी आला वैष्णवांचा मेळा. साश्रुपूर्ण नयनांनी विठ्ठल पाहत होता हा सोहळा. त्यात लाखो वारकरी त्याच्या ओढीनं त्याच्यासाठी येतात. म्हणजे त्याचे डोळे हे भरलेले असणारच. आणि यावर्षीच्या वारीत तर त्याची रुक्माई ही वारी करून आली आहे. त्याच्यामुळं त्याचा आनंद त्याला अगदीच झालेला असणार. आषाढी एकादशीला आला पंढरपुरी वैष्णवांचा मेळा. साश्रुपूर्ण नयनांनी विठ्ठल पाहत होता हा सोहळा. कमरेवर हात ठेवून रुक्माई उभी राहिली विठ्ठलापुढे. कमरेवर हात ठेवून रुक्माई उभी राहिली विठ्ठलापुढे आणि म्हणाली, धन्य झाले मी आज पाहून तुझे भक्त वेडे. म्हणजे विठ्ठल इतके वर्ष त्याची भक्तांची जे कौतुक करत होता त्याची प्रचिती आज तिलाही आली आहे. कमरेवरती हात ठेवून रुक्मिणी उभी राहिली विठ्ठलापुढे आणि म्हणाली, धन्य झाले मी आज पाहून तुझे भक्त वेडे. वैष्णवांच्या पाया पडण्याचा मोह आज तिलाही आवरला नाही. बघा, जगाची माऊली आहे ती, पण आज तिला जो मोह झाला आहे तो तिला आवरता येत नाही आहे. वैष्णवांच्या पाया पडण्याचा मोह आज तिलाही आवरला नाही आणि गालात हसून म्हणाली, आज माझी वारी सुफळ संपूर्ण झाली बाई. वैष्णवांच्या पाया पडण्याचा मोह आज तिलाही आवरला नाही आणि गालात हसून म्हणाली, आज माझी वारी सुफळ संपूर्ण झाली बाई. जय जय रामकृष्ण.